नमस्कार, जय हिंद. मी शुभांगी सुक्रे तुम्हा सर्वांचं स्वागत करते टिक्कर मराठी पोलीस भरती या आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आपण अलंकाराची सिरीज चालू केली आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये एक एक प्रकार आपण पाहत आहोत. तर आज आपण अर्थालंकार जो काही अलंकाराचा दुसरा प्रकार आहे त्यातला पुढचा प्रकार आज आपण पाहणार आहोत. म्हणजे 8 नंबरचा विरोधाभास अलंकार हा प्रकार आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. तर व्हिडिओ चालू करण्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. लेक्चर आवडत असेल लेक्चरला लाईक करा आणि शेअर करा मुलांपर्यंत मुलींपर्यंत सगळ्यांपर्यंत. ठीक आहे, बघूयात आपण करू चालू लेक्चर. बघा, अर्थालंकाराचा 8वा प्रकार आहे विरोधाभास अलंकार. प्रत्येक अलंकाराची ट्रिक आहे आणि ती ट्रिक मी त्यावेळी तुम्हा लोकांना सांगत आहे जेणेकरून तुम्हाला अजून सोप्या प्रकारे अलंकार समजून येईल. ओके, विरोधाभास अलंकार याच्यामध्ये तुम्हाला फक्त नावातच आहे विरोध म्हणजे विरुद्धार्थी शब्द. विरोध वरून विरुद्ध आठवू शकता ना, विरुद्धार्थी शब्द ही ट्रिक आहे आपली, ही लक्षात ठेवायची आहे. अर्थ पण लक्षात आला तर चांगली गोष्ट आहे, पण जर नसेल समजत अर्थ तर वाक्यात फक्त एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द दोघं दिलेत का तेवढंच ऑब्झर्वेशन तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, चला बघूयात आपण विरोधाभास अलंकारामध्ये. बघा, वरकरणी विरोध. वरकरणी विरोध म्हणजेच काय तर वरवर वाक्य नुसतं वाचलं म्हणजे एकही अर्थ लक्षात न घेता फक्त नॉर्मल शब्द वाचले वाक्यातले तर आपल्याला वाटतं की विरोध आहे, वरकरणी विरोध. पण वास्तविक तसा विरोध नसतो. म्हणजे जेव्हा त्या वाक्याचा अर्थ लक्षात घेतो तेव्हा आपल्याला कळतं की अरे याच्यात तर विरोध नाही सांगितलाय, आपल्या चांगल्यासाठीच सांगितलंय असं. तेव्हा विरोधाभास अलंकार होतो. उदाहरण बघू शकता तुम्ही. पहिलं उदाहरण आहे आपलं, जरी आंधळी मी तुला पाहते. काय, जरी आंधळी मी तुला पाहते म्हणजे आता इथं विरुद्धार्थी शब्द आहे का पहिलं ऑब्झर्व करा. ट्रिक नुसार सुटतंय का बघा. आहे विरुद्धार्थी शब्द. आंधळ आणि बघणं आहे का एकमेकांच्या विरुद्धार्थी आहे, एकमेकांच्या विरुद्धार्थी आहे म्हणून विरोधाभास अलंकार. पण जर लक्षात घेतलं जरी आंधळी मी तुला पाहते म्हणजे काहीतरी वेगळं वाटतंय. काय पण बोलते ही आंधळी कशी काय बघू शकते, वरकरणी विरोध वाटते. पण अर्थ लक्षात घेतला म्हणजे जरी आंधळी मी तुला पाहते म्हणजे तिचं त्याच्यावर एवढं प्रेम आहे जे काही असेल, पण त्याच्यामध्ये ती सांगते की मी आंधळी असून सुद्धा तुला पाहते म्हणजे मी तुला अनुभवू शकते. बरोबर, म्हणजे विरोधाभास अलंकार. पुढे, मरणात खरोखर जग जगते. मरण आणि जगणं आहे का वाक्यात एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आलेत ना, म्हणून सुद्धा विरोधाभास अलंकार. याचा अर्थ वरवर वाचलं तर काय कळते, मरणात खरोखर जग जगते. काय पण काय बोलते ही, मेल्यावर कस काय जग जगेल, कस काय जगता येईल, बरोबर ना. पण जेव्हा अर्थ लक्षात घेतो तेव्हा आपल्याला कळतं की मरणात खरोखर जग जगते म्हणजे आपण जेव्हा या जगातून नाहीच होतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याबद्दल चर्चा केली जाते. आपण जोपर्यंत जिवंत असतो तोपर्यंत नाही केली जात चर्चा, बरोबर की नाही. सेम खाली उदाहरण आहे, स्वतःसाठी जगलास तर मेलास. काय, स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यासाठी मेलास तर तू खऱ्या अर्थाने जगलास. म्हणजे इथं सीमेवर असणारे आपले सैनिक जे शहीद होत आहेत त्यांचं खरं जिथं जागतं उदाहरण आहे इथं. बरोबर, एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत का, जगणं आणि मरण आलेत एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द. ट्रिक नुसार उत्तर निघाले विरोधाभास अलंकार. अर्थ काय, स्वतःसाठी जगलास तर मेलास. अख्ख्या आयुष्यभर ना शेजाऱ्याला कधी मदत केली, ना नातेवाईकांना कधी मदत केली, ना मित्रमंडळींना कधी मदत केली, ना घरच्यांना नीट सांभाळलं, फक्त स्वतः स्वतः आणि स्वतःच. स्वार्थी वृत्तीने जर वागला तरी तो मेला तरी गावातली 30% लोक सुद्धा येणार नाही विधीला, आहे की नाही. पण दुसऱ्यासाठी मेलास म्हणजे आपलं पण बघतोय व्यवस्थित, घरदार व्यवस्थित सांभाळून जर बाकीच्यांना पण जेवढं जमेल तशी मदत करतोय, आपली परिस्थिती बघून जशी जमेल तशी सगळ्यांना मदत करतोय, मित्र मैत्रिणींना प्रत्येक वेळी कुणाचं दुखलं खुपलं नातेवाईकांना मदत करायची, शेजार धर्म पाळायचा वगैरे सगळं जर व्यवस्थित केलं, थोडक्यात समाजसेवा जर आपल्या स्वतः बरोबर जर साधली तरी दुसऱ्यासाठी मेलास तर तू खऱ्या अर्थाने जगलास तर आपली कीर्ती मागे उरते. जरी आपण या जगातून नाहीस झालं ना, अख्खं गावाशेजारचं गाव सुद्धा आपल्या विधी क्रियांना येतं की नाही, आहे ना. बऱ्याच घरांमध्ये अशी उदाहरणं आहेत, खूप चांगला माणूस होता तो, बरोबर, आणि फक्त स्वतःसाठी जगलास तर तो गेला तरी कोणाला काही वाटत नाही.
पण दुसऱ्यासाठी मेलास तर तू खऱ्या अर्थाने जगलास, असा त्याचा अर्थ आहे. पुढचं उदाहरण आहे, वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा. आता वियोग म्हणजे दुरावा, विरुद्धार्थी शब्द आहे का बघा. वियोग म्हणजे दुरावा आणि मिलन म्हणजे एकत्र. मिलन होते म्हणजे एकत्र येतात. नेम हा जगाचा, जगाची रीत काय म्हणतात ना, दुरून डोंगर साजरे. बऱ्याच ठिकाणी हे अनुभवलं सुद्धा जाते, लांबूनच बरं आहे. म्हणतात ना, तिच्या घरी का नाही तू राहायला जात, तुझं शिक्षण चालू, तिथं चांगलं कॉलेज आहे, तू का इकडे वेगळी रूम घेऊन राहतीये, किंवा का तू वेगळी रूम घेऊन राहतोयस. तर आपण काय म्हणतोय, माझी ताई खूप चांगली आहे, माझे काका खूप, सगळे चांगले आहेत, पण लांबूनच बरं. जेवढं जवळ जाऊ तेवढे आपल्या नात्यामध्ये अंतर येतं, जेवढं दुरून बोलू तेवढं गोड राहतं. म्हणून नातेवाईकांना रोज फोन करायचा, पण जास्त घरी जायचं नाही त्यांच्या. वियोगार्थ मिलन होते, जेवढं दूर राहाल तेवढं चांगलं राहतो आपण. नातं टिकण्यासाठी दूर राहणं गरजेचं असतं. वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा. विरोधाभास अलंकार. तर ही होती काही आपली विरोधाभास अलंकाराची उदाहरणं. पुन्हा तेच सांगेल, काही पीवाय की तुम्हाला आठवत असतील विरोधाभास अलंकाराचे वाक्य, तर तुम्ही इथं मला कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता. आणि माझी शिकवण्याची पद्धत, समजून सांगण्याची पद्धत कशी वाटली तेही मला सांगायचंय. अभ्यास करायचाय, कधीही एक्झाम येऊ द्या, आपण तयार पाहिजे त्याच्यासाठी. आणि जर काही नसेल समजत तर मला बिंदास तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता. काही मदत हवी असेल तेही तुम्ही मला विचारू शकता. भेटूयात पुढच्या प्रकारात, पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. बाय बाय, टेक केअर, विश ऑल द बेस्ट. जय हिंद.